पाणी द्या, निर्वस्त्रांना वस्त्र द्या. किती महान संदेश आहे हा. या देशामध्ये लाखो लोक अशी आहेत की त्यांना 2 वेळचं खायला मिळत नाही, भुकेनं त्यांना तळमळून राहावं लागते. आजही अशी गरिबी या देशामध्ये आहे. तेव्हा अशा अन्न न मिळालेल्या लोकांना, भीक मागणाऱ्या लोकांना आपण अन्न दान करा. हा किती, आणि हीच आहे देवाची सेवा. दगडात देव पाहतात लोक, मंदिरात देव पाहतात, ज्याचं अस्तित्वच या जगात नाही, त्याचं अस्तित्वच नाही. पण काल्पनिक देव मानणे आणि काल्पनिक देवाच्या साठी लाखो कोटी रुपये बर्बाद करण्याचं या देशात सुरू आहे. तर या महाराजांनी त्यांच्या जीवनभर कीर्तनातून संदेश दिलेले आहे. प्रश्न उभे केले लोकांसमोर, ज्याला तर्कशुद्ध विचारसरणी म्हणतात. तर्कशुद्ध विचारसरणी म्हणजे एखाद्या घटनेच्या मुळाशी पोहोचणे. ही घटना घडली कशी, का घडली, कशी घडली याचा शोध घेणे, त्याला म्हणतात चिकित्सा. आपल्या विज्ञान, निर्भयता, नीती असे 3 तत्व आम्ही स्वीकारले. डॉक्टर दाभोळकरांनी 3 तत्व आम्हाला शिकवलेले आहेत. विज्ञान आपण स्वीकारा, आणि निर्भय बना, घाबरू नका, आणि नीती चांगली ठेवा. माणसांशी वागताना नीतीनं वागा. हे 3 तत्व घेऊन ही समिती या देशात काम करत आहे. महाराष्ट्रभर सगळ्या जिल्ह्यात, सगळ्या तालुक्यात शाखा आहेत. असा आमचा गोंदिया जिल्हा होता की या जिल्ह्यात शाखाच नाही. तेव्हा गेल्या वर्षी मी पुढाकार घेतला आणि आपण शाखा स्थापन केली. पूर्ण गोंदिया जिल्ह्यात शाखाचा पत्ताच नाही आहे. पूर्ण जिल्ह्यातील पहिली शाखा आपली आहे. या शाखेला आता 12 महिने होत आलेले आहेत, पुढच्या महिन्यात होतील. आणि आता शाखेचं 1 वर्षाची राहते ती मुदत, ती दरवर्षी नवीन रिन्युअल करावं लागते. म्हणजे एकदा बनले मेंबर तर नेहमीसाठी मेंबर राहिले पदाधिकारी असं राहत नाही. दरवर्षी वर्षातून एकदा नवीन मीटिंग घ्यायची, नवीन कार्यकारिणी बनवायची, आणि जुने पदाधिकाऱ्यांना वाटतं की त्या पदावर त्यांनी ठेवावे, सगळ्याचे मतांतर राहतील, किंवा नवीन वाटतं की कुणाला नवीन पदाधिकारी बनवावा, तर तसे बनतील. अशा प्रकारे कार्यकारिणी आपण स्थापन करतो. तर ही अंत्यशस्त्र समिती यामध्ये विविध प्रकारची पदं दिलेली आहे, आणि त्या पदांचे कार्य आहे. कोणकोणते कार्य राहणार, काय जबाबदार राहणार आहे, याचा आपण ट्रेनिंग ठेवलेलं आहे. आता 28 तारखेला ट्रेनिंग आहे या काळाचं. कोणत्या पदाधिकाऱ्याचं काय कार्य आहे, काय जबाबदारी आहे, हे आपण 28 तारखेला एक विद्वान व्यक्ती येणार आपल्याला ट्रेनिंग द्यायला. आणि त्यासाठी आपल्याला तिथे येणाऱ्या लोकांसाठी जो काही आपण नाश्ता देणार, चहा देणार, त्याचा खर्च आपल्याला प्रत्येकाला स्वतःहून 50 रुपये जमा करायची आहे. संत गाडगे बाबांनी धर्मशाळा बांधल्या, शाळा काढण्यासाठी मदत केलेली आहे. का म्हणून? कारण शिक्षणाचं काय महत्व आहे त्यांना कळलं होतं. त्यांनी इंग्रजांना पाहिलं, इंग्रज या देशामध्ये आले, त्यांनी शाळा सुरू केल्या, देश बदलला. हा जो देश बदलला तो इंग्रजांमुळे बदलला, आणि तो शिक्षणामुळे बदलला आहे. हजारो वर्ष देशावर अनेकांनी राज्य केले, हजारो वर्ष. हा देश 1000 वर्ष गुलाम होता. इथे पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, मुस्लिम आले. 700 वर्ष मुस्लिम या देशावर त्यांनी राज्य केले. किती? 700 वर्ष. देश बदलला नाही. असे अनेक राज्यकर्त्यांनी शेकडो वर्ष, हजारो वर्ष देशावर राज्य केले, पण देश बदलला नाही. तो देश बदलला केवळ आणि केवळ शिक्षणामुळे. शिक्षणाची गंगा आणली आमच्या दारापर्यंत इंग्रजांनी. हे गाडगे बाबांनी पाहिलं, आणि मग त्या इंग्रजांच्या शिक्षणामुळे फुले शिकले, शाहू शिकले, आंबेडकर शिकले, आणि त्यांनी मग शाळा कॉलेज काढले, आणि हा देश बदललेला आहे. तर हा देश बदलण्याचं काम शिक्षणातून होतो. शिक्षणामुळे आपल्या अंधश्रद्धा दूर व्हायला पाहिजे. गाडगे बाबांनी संदेश दिलेला आहे की निर्धनांना मदत करा, अडलेल्यांना मदत करा, भुकेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, वस्त्र नसलेले लोक म्हणजे निर्वस्त्र, ज्यांच्याकडे कपडे भेटत नाही त्यांना वस्त्र द्या. असं जर आपल्या जीवनात आपण अंगीकारलो तर संत गाडगे बाबांना आपण खऱ्या अर्थानं अभिवादन केलो असा अर्थ आहे. तेव्हा हा त्यांचा अजरामर संदेश आपण हृदयात जतन करूया. आणि आपल्या समितीतर्फे आयोजित केलेल्या या गाडगे बाबा जयंती सोहळ्याला आपण सगळे उपस्थित झाले. मला ऐकून घेतले याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय
गाडगे बाबा, जय भारत.